पैसा पैसा म्हणजे काय? ते माध्यम आहे, आयुष्य नाही. हे रिॲलिटी आपण लक्षात ठेवली पाहिजे. काही लोक पैसा म्हणजे माता लक्ष्मी समजतात आणि माता लक्ष्मी कशा प्रकट झाल्या? समुद्र मंथनातून. आता लक्ष्मीचे पती विष्णुदेव आहेत. विष्णुदेव म्हणजे शांत आणि कंपोज देवता, जे विश्वात सुव्यवस्था आणि संतुलन राखतात. म्हणजे थोडक्यात हे सांगायचे आहे की पैसे हवे असेल तर आधी मंथनातून जावे लागेल. मंथन कशाचे सांगते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नुसते तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन की मी श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, नाही चालणार. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स फक्त तुम्ही मनाला देऊ शकता, पण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स टू अट्रॅक्ट मनी करण्यासाठी तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सतत हॅमरिंग करून मी श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे असे म्हणून नाही चालणार. तर मंथन करावं लागेल. त्याशिवाय माता लक्ष्मी कशी प्राप्त होणार? पैसा कसा मिळणार? मंथन कशाचे? विचारांचे, स्किल्स वाढवण्याचे, प्लॅनिंगचे, इन्फॉर्मेशनचे, अभ्यासाचे. त्यासाठी बघायला लागेल की सध्या काय गरज आहे जगामध्ये. आजकाल कॉम्प्युटर आलाच पाहिजे, कारण सगळं डिजिटल होत चाललं आहे. समजा आपण नोकरी करत असू, पण आपल्याला अजून पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी नोकरीबरोबर मी काय करू शकतो या विचारांचे मंथन. कोणत्या स्किल्सची बाजारात गरज आहे हे पाहायला हवे. मग स्किल्स कळल्यावर ते मला जमेल का? येस, इथे आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स टू अट्रॅक्ट मनीची गरज पडणार आहे. इथे तुम्ही स्वतःला सांगू शकता, हे मी करू शकतो. यात काहीच अवघड नाही. शिकण्याला वयाची मर्यादा नसते. थोडा वेळ लागेल, पण शिकणे होईल. स्किल्स शिकल्यानंतर अंमलात आणण्याची वेळ आली. तुमच्या स्किल्सचा वापर योग्य ठिकाणी झाला तर तुमच्यासारखंच तुमच्याकडे पैसा असेल. आज खूप सारे प्लॅटफॉर्म झाले आहेत जिथे तुमचे स्किल्स तुम्ही दाखवू शकता. उदाहरणार्थ सोशल मीडिया, खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमचे स्किल्स दाखवू शकता. ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. बऱ्याच लोकांना माहिती नसते की त्यांच्यात काय पोटेन्शियलिटी आहे, त्यांचा प्लस पॉईंट काय आहे. मग स्वतःला शोधा, तुम्ही काय करू शकता याचा अभ्यास करा. हे झाले अभ्यास मंथन. प्रत्येकात एक सुप्त गुण डेव्हलप झालेला असतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. इथे तुम्हाला विष्णुदेवाची मदत लागणार आहे. मन शांत ठेवून स्वतःला शोधा. ज्या दिवशी तुम्हाला तुमची ताकद कळली की पुढे काय करायचे हे तुम्हाला आपोआप कळायला लागते. तुम्ही इथे स्वतःला म्हणू शकता, मी इतका पॉवरफुल आहे, माझ्यात ताकद आहे पैसे खेचण्याची. आता प्रश्न असा आहे की ताकद योग्य ठिकाणी वापरली पाहिजे, म्हणजे आपल्याकडे पैसाच पैसा असेल. एक लक्षात ठेवा, बिना कष्टाचं या जगात काहीच मिळत नाही. कष्ट करावेच लागतात. मंथन झालंच पाहिजे. तुम्ही लाख मनाला सांगताल, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण पोटात भूक लागल्यानंतर हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्सने पोट थोडेच भरणार आहे. त्यासाठी पैसे आपल्याकडे येण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. कोणतीही गोष्ट करा, स्किल्स वाढवा, स्वतःची पोटेन्शियलिटी वाढवा, पण आधी स्वतःला शांत करा, स्थिर करा. त्यासाठी मेडिटेशन करणे, पॉझिटिव्ह थिंकिंग गरजेचे आहे. कारण स्थिर मनात विष्णुदेव असतात आणि जेथे विष्णुदेव तेथे माता लक्ष्मी आणि तेथेच पैसा असतो. त्यासाठी स्वतःवर विश्वास खूप महत्त्वाचा आहे. संकुचित विचारांना वाईड करा, कारण जसे आपले विचार तसे आपले जग असते. विचार हे पण एक प्रकारचे मंथनच आहे. लक्षात ठेवा, जे तुम्ही चिंतात अख्खं विश्व ते ऐकत असतं. या जगात सगळं कनेक्टेड आहे. तर सर्वात प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. मन श्रीमंत झालं की आपल्या भोवतीचे जग बदलायला लागतं. तुम्ही जर मनाने गरीब राहिलात तर श्रीमंत होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यासाठी स्वतःला श्रीमंत समजा. आपली बरोबरी दुसऱ्याबरोबर अजिबात करू नका. प्रत्येकाचे आयुष्य वेगळं असतं, त्याचा स्ट्रगल वेगळा असतो. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, कोणी कोणासारखं नसतं. हो, पण यशस्वी लोकांचे पुस्तक वाचले तर तुम्हाला एक मार्गदर्शन मिळू शकेल. त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करणार नाहीत. तुमच्यात ताकद आहे, तुम्ही हे करू शकता. जेव्हा हा विश्वास तुमच्यात येतो तेव्हा तुम्ही अर्धी लढाई इथे जिंकलेली असते. मित्रांनो, या दिशेने तुम्ही विचार करत आहात, तुम्ही ऑलरेडी श्रीमंत झाला आहात. आमचे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे काही चांगले विचार असतील तर ते आमच्याबरोबर शेअर करा. लक्षात ठेवा, जिथे विष्णुदेव आहे तिथे लक्ष्मी माता आहे, म्हणजे पैसा आहे. आधी मन स्थिर करा, बाकी सगळं ऑटोमॅटिक बदलेल.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.